सध्या आपल्यासोबत आहेत राजूदादा दाभाडे. जाणून घेऊ त्यांच्याकडून नेमकं SC उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, योग्य की अयोग्य, काय सांगसाल दादा? प्रतिनिधी या नात्यानं मी या जो सध्या संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाची चर्चा चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश निकाल आलेला आहे आणि त्या अनुषंगानं संविधानिक रीतीनं लोकशाहीच्या मार्गानं यावरती हरकती चर्चा वगैरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मी माझ्या समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीचं मी पूर्ण समाजाच्या वतीनं भक्कमपणे मी त्याला समर्थन करतो आणि समर्थन करण्याचे त्यामागे अनेक संविधानिक कारणं आहेत. आता माझं म्हणणं मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बाबीचा सर्व कायदेशीर बाबीचा अभ्यास करून शेवटी हा निकाल 1/2024 जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मान्य सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट संकेत दिले की स्टेटला स्टेट हॅज द पॉवर ऑफ सब क्लासिफिकेशन ऑफ SC म्हणजे राज्याला त्या राज्याला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सध्या ओरड आहे, आपल्या बांधवांमध्ये ओरड आहे की मागांनी मागणी केलेली ही सुरुवातीला या देशामध्ये सगळ्यात पहिले जर या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं असेल तर ते आंध्र प्रदेशमध्ये मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात पहिले हरियाणामध्ये या ठिकाणी मी जे आपले सांबार बांधव आहे, काही जण समर्थनाच्या भूमिकेमध्ये आहेत, काही मंडळी या विरोधाच्या भूमिकेमध्ये, परंतु हरियाणामध्ये ज्यावेळेस 1994ला 1994ला त्या राज्यामध्ये पहिल्यांदा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. त्यानंतर तुम्हाला सांगतो आंध्र प्रदेशमध्ये सन 2000मध्ये त्याची एक प्रसिद्ध केस आहे. तिचा संपूर्ण या केसमध्ये संपूर्णतः तिचा ओळख केलेला आहे, पूर्ण डिस्कशन त्या केसवर आहे. म्हणजे या निकालाचा जो गर्भ आहे, या निकालाचा जो गाभा आहे तो EV चेन्नई या वर्षी स्टेट ऑफ आंध्र प्रदेश म्हणजे जी 2000मध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं होतं. त्यानंतर तामिळनाडूमध्ये आपल्या सर्व बांधवांच्या माहितीसाठी सांगेल की या ठिकाणी तामिळनाडूमध्ये 2009ला आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. त्यानंतर तेलंगणामध्ये जे नव्यानं राज्य निर्माण झालं, आपण म्हणतो महाराष्ट्र पूर्वगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये माझ्या मते आपल्या सर्वांच्या म्हणजे या सर्व भारतातील सर्व स्टेटच्या अगोदर या भारताच्या या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्रातील जे काही राजकीय पुढारी असतील, जी सत्ताधारी असतील, त्या सत्ताधाऱ्यांनी या उपक्षेत्रांकडे कायमचं दुर्लक्ष केलं. आणि म्हणून बघा की हरियाणामध्ये 1994ला आरक्षणाचं उपवर्गीकरण होते, तामिळनाडूमध्ये 2009मध्ये होतं, आंध्र प्रदेशमध्ये 2000मध्ये होते, त्यानंतर तेलंगणामध्ये 2025मध्ये होते. जवळपास 5 ते 6 स्टेटमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज रोजी कुठे ही प्रक्रिया सुरू होत आहे, म्हणजे ही शोकांतिका आहे. हे जे सत्ताधारी आहेत यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा यांनी पूर्णतः स्वीकार केलेला नाही. जर यांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा स्वीकार केला असता तर या वंचित घटकापर्यंत आज रोजी आतापर्यंत आरक्षणाचं उपवर्गीकरण पूर्णतः झालेलं असतं. मी सांगेन तुम्हाला की यानंतर ज्यावेळेस या स्टेटने आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं त्यानंतर त्या स्टेटच्या हायकोर्टाने त्यावर आक्षेप घेतला. हायकोर्टामध्ये हे जे आरक्षणाचं उपवर्गीकरण त्याच्यावर स्टे आला आणि त्यानंतर हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. आपल्या देशामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाला आपण सर्वोच्च स्थान देतो. आपल्या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्माण केलं आहे. संपूर्ण जगामध्ये आपल्या परमपूज्य म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते, आपल्या संपूर्ण बहुजनांचे 5 निर्माण झालेलं आहे. जे 13% आरक्षण आहे ते मागापर्यंत मातंग समाजापर्यंत नव्हे तर आणखी काही वंचित जाती येतात त्या जातीपर्यंत पोहोचलेलं नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये. त्यामुळं त्या उपवर्गीकरणाचं त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे जेणेकरून त्या घटकापर्यंत जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकापर्यंत त्याचा
जो लाभ आहे तो लाभ ते निश्चितपणे त्या घटकापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा विकास होईल, त्यांचा ते प्रवाहामध्ये येतील आणि ते प्रवाहामध्ये येऊन जर त्यांचा जो आरक्षणाचा उपवर्ग झाला त्यांना त्याचा वाटा जर मिळाला तर त्या निश्चितच त्या जाती घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचेल आणि त्यांचा विकास होईल. आज आपण पाहिलं संपूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी या ठिकाणी आमचे संपादक